नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहे गेट एक्झामच्या रिलेटेड. गेट एक्झाम म्हणजेच ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग 2026. तर ही एक्झाम्स मी एक्सपेक्ट करतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये आहेत त्यांनी देणं आवश्यक आहे. नक्कीच याचे बेनिफिट हे भरपूर आहेत. तर याच्यावर आपण एक वेगळा सेशन बनवणार आहे की गेट एक्झामचे काय काय फायदे आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ही एक्झाम मिस करू नये एवढी एकच अपेक्षा आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अप्लिकेशन पोर्टल इज लाईव्ह नाऊ म्हणजेच काय, तर अप्लिकेशन विंडो ही ओपन झालेली आहे आणि यावर्षीची जी गेट एक्झाम आहे ही ऑर्गनाईज करते IIT गुवाहाटी. तर IIT आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षी एक IIT इन्स्टिट्यूट आहे ती जी गेट एक्झामचं पूर्ण अरेंजमेंट करतं. तर यावर्षीची एक्झाम आहे 2026 गेट 2026 ही IIT गुवाहाटी यांच्याद्वारे ही आयोजन होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, या सेशनमध्ये आपण डिस्कस करू की डेट्स काय काय आहेत, इम्पॉर्टंट डेट्स काय काय आहेत. आता जर पाहिलं तर इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आपण पाहतोय की गेटचे अप्लिकेशन विंडो हे कधी ओपन होत आहे, तर थर्सडे ऑगस्ट 28, 2025 म्हणजे 28 ऑगस्ट पासून अप्लिकेशन विंडो ओपन झालेली आहे आणि क्लोजिंग आहे सप्टेंबर 28 म्हणजे 28 सप्टेंबरला ही क्लोज होईल विदाउट लेट फी आणि 9 ऑक्टोबरला हे विथ लेट फी असेल. आणि गेटचं टाइम टेबल म्हणजे गेट 2026 या एक्झामिनेशनचं टाइम टेबल पण डिस्प्ले झालेलं आहे. तर सॅटर्डे 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी संडे, 14 फेब्रुवारी सॅटर्डे, 15 फेब्रुवारी संडे आणि मार्च 19 थर्सडे. तर अशा अनाउन्समेंट रिझल्ट आहे. तर 7 ते 15 फेब्रुवारी यामध्ये परीक्षा होणार आहे आणि 19 मार्चला याचा रिझल्ट डिस्प्ले होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे की 28 ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून तुमचे ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेले आहे. तर ऑनलाईन अप्लिकेशन सुरू करण्यासाठी पहिल्यांदा तर तुम्हाला ही वेबसाईट आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, gate2026.iitg.ac.in हे साईट ज्यावेळेस आपण ओपन करतोय तर तुम्हाला हे होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर इथं सर्व माहिती आहे. होम, इम्पॉर्टंट डेट्स, गेट पेपर, प्रिव्हियस पेपर्स असतील, एक्झामिनेशन्स, इन्फॉर्मेशन, डाउनलोड्स, FAQs, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स, कॉन्टॅक्ट आणि इथं अप्लिकेशन विंडो मध्ये टॅब आहे. जसं आपण अप्लिकेशन विंडोला टॅप कराल तर आपला एक नवीन ब्राउझर ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं इथं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट ID आणि पासवर्ड भेटेल. रजिस्ट्रेशन म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम, याच्यावर व्हिडिओ मी नवीन बनवणार आहे. नाव कन्फर्म करा आणि यानंतर तुम्हाला काय भेटेल, एक एनरोलमेंट ID भेटेल आणि पासवर्ड असेल, तो पासवर्ड तुम्हाला सिक्युअर करून ठेवायचे, कुठेतरी नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे, कारण याच्या पुढची जी माहिती असेल हे सर्व तुम्हाला या लॉग इन थ्रू करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लॉग इन करून घ्या. सर्वांनी अप्लिकेशन फॉर्म भरून घ्या. गेटचे इम्पॉर्टंट एक्झाम आहे, टफ एक्झाम आहे नक्कीच, परंतु अभ्यास केल्यानंतर कन्सिस्टन्सी रोज जर तुम्ही 30 ते 40 MCQs त्या सब्जेक्टचे जर तुम्ही सॉल्व्ह केलात तर नक्कीच गेट एक्झाम ही अवघड नसणार आहे. आणि गेट एक्झामचे बेनिफिट काय आहेत याच्यावर आपण एक नवीन सेशन बनवणारच आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, सबस्क्राईब करा चॅनल आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा चॅनल पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर इम्पॉर्टंट अपडेट आहे. काय अपडेट आहे, अप्लिकेशन विंडो ओपन झालेली आहे. इम्पॉर्टंट डेट्स कडे आपल्याला इथे नोट डाऊन करायचे आणि 28 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर विदाउट लेट फी रजिस्ट्रेशन करायचे. आणि जरी कोणी राहिला असेल तर 9 ऑक्टोबर पर्यंत आपण विथ लेट फी पण करू शकतो. आणि गेट 2026 एक्झामिनेशन हे 7 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी मध्ये आहे आणि 19 मार्चला या एक्झामचा रिझल्ट लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आहे. अपडेट आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर अप्लिकेशन फॉर्म भरा. जे विद्यार्थी अप्लिकेशन फॉर्म भरले असतील कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा की तुम्ही गेट एक्झाम साठी इच्छुक आहात नाहीत, आणि भरल्यानंतर म्हणजे फॉर्म भरल्यानंतर पण इथं अपडेट करा. तर आजचा सेशन आपण इथं एंड करतोय. परत भेटूयात नवीन अपडेटनं. तोपर्यंत बाय.